गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यांच्या समवेत महाविकास आघाडीची सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ मागील काही दिवसात गावभेट दौरे, प्रचार सभा आणि कार्यकर्ता पदाधिकारी संवाद बैठका यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतली आहे। अशातच पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील भालके समर्थकांची मोलाची साथ युवक नेते भगीरथ भालके यांच्या नेतृत्वाखाली प्रणिती शिंदे यांना मिळत असल्याने पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात विविध गावातील कॉर्नर सभांना मोठी गर्दी होताना दिसून येते। मंगळवार दिनांक 30 एप्रिल रोजी दुपारी पंढरपूर शहरात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आमदार विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। तर पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे आमदार विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत प्रचार सभेचे आयोजन करण्यात आलं होतं। पहा गादेगाव येथील महाविकास आघाडीच्या बैठकीत बोलताना काय म्हणाले। आदरणीय नंदकुमार पवार साहेब, बापू, आमचे मित्र संभाजी ब्रिगेडचे किरणजी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले दादासाहेबजी साठे, आदरणीय पाणीवचे बापू पाटील साहेब, बजरंगदाजी, आमचे सहकारी मित्र या तालुक्याचे तालुका प्रमुख बंडू गोडके आणि आदरणीय पवार साहेबांचे विश्वासू आमचे नागेशदादा फाटे, युवा सेनेचे आमचे दुसरे मित्र आमचे सहकारी रणजित बागल आणि सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि गादेगावमधील सुज्ञ नागरिक बंधू आणि भगिनीनो, मला वाटतं मी येताना पायऱ्यावर चढत असतानाच आमच्या विठ्ठलच्या माझ्या संचालकांना आणि दादांना विचारलं की गावात काय होईल, तर त्यांनी मला कदम साहेब त्यांनी सांगितलं की गादेगाव हाबळा दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। गावं दाखवून उज्ज्वल हे गाव क्रांतिकारी गाव आहे आणि या क्रांतीची मशाल या गादेगावच्या पुण्यभूमीत नेहमीच पेटती ठेवण्याचं काम या ठिकाणी अगोदरच्या सुद्धा आपल्या सन्मान्य नेत्यांनी केले असं म्हणलं या ठिकाणी वावगं ठरणार नाही। बांधवांनो, लोकशाहीचा घात केला जातोय, लोकशाही संपवली जाते, हुकुमशाहीची अंमलबजावणी केली जाते आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणलं तर कदम साहेब, आपण त्या राज्याच्या मंत्रिमंडळात आदरणीय उद्धवजी साहेब मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी आपण आपले सहकारी म्हणून त्या ठिकाणी काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल आणि शिवसेना असेल, ज्या प्रादेशिक पक्ष संपवण्याची भूमिका आज या ठिकाणी नरेंद्र मोदी आणि अमित शाह या रंगाबिरलाने घेतलेले आहे, त्यांना हाणून पाडण्यासाठी हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या निमित्तानं सज्ज झालाय म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। पहिला खंजीर खुपसला सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला। 40 आमदार आणि 13 खासदार फोडण्याचं महापाप या ठिकाणी केलं गेलं। त्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची राष्ट्रवादी फोडली, त्याचबरोबर आपल्यातल्या मानाचे सवाशनच घेऊन त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष सुद्धा माजी मुख्यमंत्र्यांना पळवण्याचा ईडी आणि सीडीचा धाक दाखवून या ठिकाणी पळवण्याची भूमिका या ठिकाणी घेण्यात आली। आणि हे सर्व पाहत असताना सोशल मीडियाच्या माध्यमात असेल, टीव्ही प्रसार माध्यमाच्या माध्यमातून असेल,
परंतु या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकरी तरुण सहकारी मित्रांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. पुढारी किती बेग होत्या, पुढारी किती जरी एक झालं, तालुक्यातला असतील, जिल्ह्यातला असतील, या लोकसभेच्या दादा पक्षबरोबर मतदारसंघातल्या असतील, परंतु या ठिकाणी निवडणूक ही सर्वसामान्य शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. त्याचं कारण आहे, कारण 10 वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी जे भारतीय जनता पार्टीचा पंतप्रधान असताना आणि आपली जर 2.5 वर्षाची कालखंडाची सुरुवात जर सोडून दिली तर 10 वर्ष सातत्यानं भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या पंढरपूर ते दिल्लीपर्यंत या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचं धोरण या ठिकाणी आखलेलं नाही. म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट आलेली आहे आणि म्हणून आम्ही आता ठरवलेलं आहे, शिवसैनिकांनी ठरवलेलं आहे, आदरणीय कदम साहेब या ठिकाणी प्रणिती शिंदेच्या माध्यमातून या ठिकाणी 22 गावाचा दौरा या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दाखला माहीत असेल ज्ञात असेल आम्ही केलेला आहे. रक्ताचं पाणी करू, हाडाची काढ करू, पण निश्चित प्रणितीताई शिंदेला या सोलापूर लोकसभेतनं प्रचंड निवडून आणण्याचा निर्धार उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या गटाच्या वतीनं आम्ही तमाम शिवसैनिकांनी घेतले असं म्हणलं तर या ठिकाणी वावग करणार. अचानक पाटील भयानक कार्यक्रम, यांचा करेक्ट कार्यक्रम या सोलापूर मतदारसंघात घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हा निर्धार व्यक्त करण्यासाठी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख या ठिकाणी उभा आहे. बरेचसे कादर खान, असरानी, जगदीप या मतदारसंघात फिरते, पण आमची झाशी राणी प्रणिताई शिंदे या सगळ्यावर मात करून निश्चितपणानं प्रचंड मतानं या ठिकाणी निवडून आणण्याची भूमिका गादेगावकरांनी घेतली. म्हणलं तर गादेगाव आणि पंचक्रोशीतील जनतेने घेतली म्हणजे तर वावगं ठरणार नाही. मला वाटतं रणजित, आता तू बोललास, मला दादाने सुद्धा सांगितलं, दादा म्हणले शिवसेनेत वक्ते प्रचंड आता तयार व्हायला लागलेले दिसते. दादा, निश्चितपणानं तुमच्या सुद्धा काळात येणाऱ्या शिवसेना तुमच्या साथीला असेल असं आश्वासन या ठिकाणी देऊ. वराट कुणाचं असू द्या, पण दादा वाढपे आपला असला पाहिजे. कारण या ठिकाणी काम करत असताना आदरणीय शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना केलेलं योगदान आहे शेतकऱ्यांच्या बाबतीतलं. वाळवणीचं सबस्टेशन असेल, गादेगावचं तुमच्या MSCBचं सबस्टेशन असेल, त्याचबरोबर आव्याचं सबस्टेशन असेल, पंढरपूर तालुक्यातल्या ऊर्जा मंत्री असताना, संरक्षण मंत्री असताना, मुख्यमंत्री असताना या ठिकाणी केलेलं जे काम आहे ते सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हाताला काम देण्याचं या ठिकाणी साथ द्यायची भूमिका आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांनी या ठिकाणी घेतलेली आहे. आणि म्हणून वक्ते बरेचसे बोलणार आहेत, परंतु मी एकच सांगेन की याच्या 7 तारखेला प्रणितीताई शिंदे यांचा नंबर 1 आहे. नंबर सुद्धा अनुक्रमांक भाग क्रमांकाप्रमाणे कदम साहेब कसा आलाय, भगीरथ दादा 1 नंबर. आणि महाराष्ट्रात हे सीट प्रणितीताईचा आदरणीय उद्धव साहेबांची रात्री सभा झाली कर्णिक नगरला, प्रचंड सभा मोठी होती आणि प्रणितीताई शिंदे आणि उद्धव साहेबांनी आम्हा तमाम शिवसैनिकाला उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या गटाला आदेश दिला, सूचना दिल्या की कोणत्याही परिस्थितीत या सीट प्रचंड मतानं आलं पाहिजे आणि आम्हाला सुद्धा त्यांचा वाचपा घ्यायचा आहे. ज्या माणसांनी 25 वर्ष युती करून बजरंगदाजी या ठिकाणी आम्हाला वापरण्याचा प्रयत्न केला, बच्चा समज बे कंदे पहिले या तो आता लेडीज आहे, अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी वक्ते भरपूर बोलणार आहेत. राष्ट्रवादी आहेत, शिवसेना आहेत, संभाजी ब्रिगेड आहे आणि सर्वच घटक पक्षाचे नेते भरपूर बोलणार आहेत. मी जाता जाता एकच सांगेन की या ठिकाणी आचार्यलय झालं कदम साहेब आणि आमच्या जिल्ह्याचा स्वयंपाक पाक बिघडलेला आहे. त्यासाठी आम्हाला वाढप्या आमचा असणं गरजेचं आहे. आता ही जनतेने ठरवलेलं आहे, ही तरुणांनी, शेतकऱ्यांनी, महिलांनी निवडणूक हातात घेतलेली आहे. असं असताना या ठिकाणी काँग्रेसच्या माध्यमातून प्रणितीताई शिंदेनी केलेलं काम असेल 3 विधानसभा मतदारसंघात आता जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना ते निश्चितपणानं आमच्या सोलापूर जिल्ह्याला न्याय देतील आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचा प्रश्न या ठिकाणी लोकसभेत मांडून सोडवण्याचा प्रयत्न करतील अशा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. बरेचसे नेते बोलणार आहेत. येत्या 7 तारखेला प्रणितीताई शिंदे यांच्या समोर बटन दाबून हाताच्या पंजाला
25 वर्षातनं आम्ही पंजाला मतदान करणार आहे दादा, ह्याचा सुद्धा आम्हाला आनंद आहे. शिवसेना पहिल्यांदा, कारण परिस्थिती दादासाहेब भगीरथ दादा अशी आलेली आहे की आता सर्व पक्ष संपवण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. प्रादेशिक पक्ष संपले. रणजित, तुझ्या भाषणात तू बोलला होता, तर खऱ्या अर्थानं ह्यांना लोकशाही संपवून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी केलेली घटना बदलण्याची भूमिका या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे. बारकं पोरग सांगेल शिवसेना कोणाची होती, छोटं पोरग सुद्धा सांगेल की शिवसेना ही कोणाची होती. परंतु राज्य निवडणूक आयोग सुद्धा, हायकोर्ट असतील, सुप्रीम कोर्ट असतील, हे सर्वच मोदीच्या इशाऱ्यावर काम करताना उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्राने पाहिलेला आहे. आणि त्याचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी, त्याचा बदला घेण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक आपल्या समेत राहून एक पाऊल पुढं प्रणिताईच्या विजयाचा मानकरी होण्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणारा असं या ठिकाणी आश्वासित करतो. आणि मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजे. यानंतर